नमस्कार. मुलांनो, तुम्हाला खेळायला आवडतं? आज आपण काही खेळांबद्दल माहिती घेणार आहोत. पण कसले बरं खेळ? माहीत आहेत का? नाही? बघा आता उन्हाळा आलेला आहे. ऊन कडक येत आहे. तर आपल्याला मैदानी खेळता येत नाही. आणि आता परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे. मग असे काही खेळ पाहूया जे आपल्या ज्ञानात सुद्धा भर पाडतील आणि आपल्याला अभ्यासामध्ये मदत करतील आणि तुमचं संरक्षण सुद्धा उन्हापासून करतील. मी तुमची लाडकी शिक्षिका अवंतिका हेमंत कदम. मुलांनो, मला खात्री आहे की तुम्ही छान आहात, आनंदी आहात, खुश आहात. आजचा जो आपला विषय आहे तो आहे इंग्रजी. परंतु ह्या इंग्रजीच्या तासामधून आपण खेळातून अभ्यासाकडे कसे जाणार आहोत ते पाहणार आहोत. तुम्हाला इथे काही पिशव्या दिसत असतील बघा. त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. तर आजचा आपला घटक हाच आहे, वर्ड बॅग. वर्ड बॅग, पिक्चर बॅग आणि लेटर बॅग यांची गंमत मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर आता आपण प्रथम पीपीटी कडे वळूया. स्टँडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट इंग्लिश. टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट 8, 8.2 वर्ड बॅग. म्हणजे बाळांनो, शब्दांची पिशवी. शब्दांची पिशवी म्हणजे त्या पिशवीमध्ये सगळे तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहात ते शब्द जमा केलेले आहेत. पाहूया गंमत. Pick out one card from each bag and match the picture with word. काय करायचं आहे? आता मी तुम्हाला सांगितलं खेळायचं आहे, पण ते खेळ कसा करायचा आहे? तर तुम्ही एकट्याने पण हा खेळ खेळू शकता आणि आपल्या मित्रांसोबत खेळू शकता. तर काय करायचं आहे? पिशवी तयार करायची, जशी मी तुम्हाला आत्ता दाखवली. एका पिशवीतून तुम्ही एक कार्ड काढायचं आहे. ते कार्ड कसलं असेल? शब्दांचं. आणि दुसऱ्या पिशवीतून आपण पिक्चर कार्ड काढणार आहोत. If the picture card is not matched with the word card, ask the child to pick out another picture card. जर तुम्ही पिशवीतून काढलेलं चित्र जर शब्दाला जुळत नसेल तर आपल्या मित्राला आपण दुसरं कार्ड सुद्धा काढायला सांगायचं आहे. आणि जोपर्यंत आपल्या पिशवीतील शब्दाला, जो शब्द आपण सुरुवातीला काढलेला आहे त्या शब्दाला अनुसरून योग्य चित्र मिळत नाही तोपर्यंत आपण चित्र काढून शोधायचे आहे. प्ले द गेम until you get the picture card matching with the word card. अंततः तुम्ही काय करणार आहात? चित्र आणि शब्द कार्ड यांची जोडी जुळवणार आहात. आता हे तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच चित्र आहे बाळांनो. ही आहे वर्ड बॅग आणि ही आहे पिक्चर बॅग. या जर पिशवींचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल काही सिम्बॉल्स आहेत त्याच्यावर, काही फेस आहेत, काही लेटर्स आहेत आणि पिक्चर कार्डवरती बघा काही चित्र दिलेली आहेत. तर त्या चित्रांच्या समजा या चित्र जे आहेत वरती दिसत आहेत तेच त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. मग आता इथे जे सिम्बॉल्स दिलेले आहेत त्या सिम्बॉल्सला जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला दाखवते मी. इथे काही सिम्बॉल दिले बघा. हा सॅड फेसचा आहे, हा सॅड फेसचा आहे. जर आपलं योग्य असं चित्र जुळलं नाही तर तुमचा याप्रमाणे रिॲक्शन येईल आणि जे काही योग्य चित्र जुळले की मग तुम्हाला याप्रमाणे रिॲक्शन देता येईल. तर तुम्ही मोबाईल हँडल करता बाळांनो, तर मोबाईलवरती जे जे सिम्बॉल्स असतात, सुरू होणारे, थांबायचे, जे काही सिम्बॉल्स असतात ते तुम्हाला इथे दिसत असतील. आणि या पिशवीवरती पूर्णतः वेगवेगळ्या प्रकारची चित्रे आहेत बघा. काईट आहे, लीफ आहे, कॅक्टस आहे, बटरफ्लाय, स्टार, काईट, अशा प्रकारे म्हणजे काही अनेक चित्र तिथे पिशवीमध्ये ठेवलेले आहेत. काही चित्र डबल डबल आहेत कारण आपल्या पिशवीमध्ये आपल्याला चटकन चित्र सापडावीत म्हणून काही चित्र डबल सुद्धा ठेवलेली आहेत. आता इथे आपण पाहूया. मी आता एक पहिलं
शब्द काढते. कार्ड दिसलं तुम्हाला बाळांनो? ANT ant. Read the loudly. ANT ant. तुम्हाला शब्द समजला? व्हेरी गुड. अँट म्हणजे मुंगी. मग आता पिक्चर बॅग मधून आपण योग्य चित्र काढूया. बघा बघू, पिक्चर बॅग मधून योग्य चित्र आलेलं आहे का? बरोबर, म्हणजे ANT ant म्हणजे मुंगी हे चित्र आपलं बरोबर आहे. ही जोडी आपली योग्य प्रमाणे जुळलेली आहे. ANT ant म्हणजे मुंगी. नेक्स्ट पिक्चर. Now look at the next picture, children. Take a one more card. आता पहा बघू, दुसरं चित्राचं कार्ड आलेलं आहे. आता हे शब्द कार्ड जे आहे ते वाचूया. DOLL. डॉल. 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 डॉल म्हणजे डॉल. डॉल म्हणजे इथे पहा, DOLL. डॉल. डॉल म्हणजे काय बरं आहे? डॉल म्हणजे काय आहे तुम्हाला कळलं असेल. बघूया हा पिक्चर बॅग मधून योग्य चित्र येतं का? बरोबर चित्र आलंय का पहा. डॉल म्हणजे बाहुली. डॉल म्हणजे बाहुली. म्हणजे डॉल, DOLL डॉल या शब्दाची योग्य जोडी डॉल या चित्राशी जुळलेली आहे. म्हणजे ही आपली जोडी बरोबर आहे. म्हणजे आपण हे सिम्बॉल वापरत आहोत सध्या. ठीक आहे. नेक्स्ट पिक्चर. नाव टेक अ वन मोर कार्ड. WATCH means watch. WATCH watch. वॉच म्हणजे मनगटावरील घड्याळ. बघा बघू, पिशवीतून चित्र अगदी बरोबर. बरोबर चित्र आलंय का? पाहताय का तुम्ही? ही जोडी बरोबर जुळली का? मनगटावरील घड्याळ म्हणजे ही जोडी आपली बरोबर आहे. आपण हे सिम्बॉल वापरूया. नाव चिल्ड्रन लुक ॲट द नेक्स्ट. आता थोडंसं आपण बदल करूया का? आता आपण असंही तुम्ही करू शकता की तुम्ही कधीतरी पिक्चर बाहेर काढू शकता. आता बघा हा, मी पिशवीतून काय काढते? चित्र बाहेर काढलं. मी ओळखता का? पाहिले का? ठीक आहे, तुम्ही ओळखलं असेल. आता बघा हा, आता वर्ड बॅग मधून एक वर्ड काढते. DUCK डक. हे चित्र बरोबर डकचं आहे का? नाही बुवा, होय की नाही? म्हणजे हे आपला सॅड फेस आला नाही. मग आपण काय करूया? दुसरं कार्ड काढून बघूया. दुसरं कार्ड काढून बघूया. बघा बघू. SPARROW म्हणजे काय? स्पॅरो. स्पॅरो. मग हे चित्र स्पॅरोचं आहे का? सांगा बघू. नाही, हे चित्र स्पॅरोचं नाही. म्हणजे ही जोडी बरोबर नाही. पुन्हा सॅड फेस आलेला आहे. आता पाहूया बरं. आता आपण पुढे बघूया. आता पुढची बघा हा. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर अँड कार्ड. HEN हेन. बघा बघू, हे चित्र हेनचं आहे का? बरोबर. हेन म्हणजे कोंबडी. म्हणजे हे चित्र आणि हे शब्द कार्ड बरोबर आहे.
हो बाळांनो, तुम्ही जेव्हा खेळ खेळाल तेव्हा प्रत्येक वेळेस बरोबरच जोडी येईल असं नाही. मग तुम्हाला पुन्हा पुन्हा ते प्रयत्न करून तुम्हाला योग्य जोडी जुळवायची आहे. यासाठी तुमचे शब्द पाठ हवेत आणि तुम्हाला चित्रांची सुद्धा ओळख हवी आहे. डू द प्रॅक्टिस अँड प्ले गेम विथ अवर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांबरोबर हा खेळ तुम्ही खेळायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवते कसा खेळ खेळायचा. आता आपण सुरुवातीला पाहिलं ना पिशवी, त्या पिशवी बघूया आणि त्यातून आपण योग्य त्या जोड्या जुळवून पाहूया. आता तुम्हाला इथे दिसत असेल, इथे ह्या 2 कागदी पिशव्या आहेत. ही आहे वर्ड बॅग आणि ही आहे पिक्चर बॅग. आता मी या वर्ड बॅग मधून एक कागद शब्द काढला. पहा बघू. TIGER. उच्चार सांगा. टायगर. TIGER. टायगर. मग आता पिशवीतून बघूया योग्य जोडी येते का. अरे वा, योग्य जोडी जुळली. टायगर या शब्दाची, टायगर हे चित्र योग्य प्रकारे मिळालेलं आहे. म्हणजे ही जोडी अचूक आहे, बरोबर आहे. टायगर वर्ड, टायगर पिक्चर. मी इथे समोर तुम्हाला कळावं म्हणून ठेवत आहे. त्यानंतर आता मी थोडंसं वेगळं, आता पिक्चर काढणार आणि त्याचा शब्द मिळतोय का पाहूया. कॅप. दिस पिक्चर इज अ कॅप. कॅप. बरोबर. CAP. कॅप. CAP. कॅप. Now take one more picture. Look at here. Mat. Mat. तुम्ही समोर असता की नाही, तुम्हाला काढायला सांगितलं असतं. बघा बघू, बरोबर आहे का. मॅट. MAT. मॅट. माझ्या मागून म्हणायचं आहे. MAT. मॅट. आता मी शब्द काढते. SUN. सन. SUN. सन म्हणजे सूर्य. बघूया योग्य जोडी जुळते का. बघा बघू, बरोबर आहे का ही जोडी. अजिबात नाही. हे तर ट्रीचं चित्र आहे, बरोबर की नाही. आणि आपल्याला काय हवं आहे. सन. बघूया सन मिळतोय का पुन्हा. अरे वा, मिळाला. SUN. सन मीन्स सूर्य. आता जे आपण आधी काढलं होतं आता ट्री, तर त्याचं नाव बघूया. सापडलं, बरोबर. TREE. ट्री. तर याप्रमाणे बाळांनो तुम्ही, मी 5 जोड्या जुळवून दाखवलेल्या आहेत. याप्रमाणे तुम्ही आपल्या मित्रांशी अशा प्रकारच्या जोड्यांचा सराव करायचा. या खेळातून तुम्हाला अतिशय चांगला आनंद तर मिळणारच आहे. अशा पिशव्या तुम्ही दप्तरात बनवून ठेवायच्या आहेत. हे जे कार्ड्स आहेत, अशी चित्र तुमच्याकडे मिळाली किंवा वर्तमानपत्रात मिळाली की ती जमा करून ठेवायची आहेत आणि त्या पिशव्या आपल्या दप्तरामध्ये, साहित्य पेटीमध्ये करून ठेवायच्या, जेणेकरून तुमच्या फावल्या वेळात तुम्ही खेळू शकता आणि एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला आनंद मिळेल. आता याबरोबर तुम्ही आणखीन एक गंमत करू शकता. ही आहे लेटर बॅग. हे ॲडिशनल आहे बाळांनो. तुम्ही ह्याचा वापर करून अनेक प्रकारचे खेळ खेळू शकता. जसं आता आपण शब्द आणि चित्राची जोडी जुळून पाहिली, त्याप्रमाणे जेव्हा तुमच्या स्पेलिंग पाठ होतील तेव्हा तुम्ही
हे जे वर्ड्स आहेत, हे जे लेटर्स आहेत, ही लेटर बॅग आहे. म्हणजे ह्या 3 पिशव्या तुम्ही तुमच्या दप्तरामध्ये ठेवायच्या आहेत. हे जे लेटर्स आहेत, याप्रमाणे इकडे लेटर केलेले आहेत. तर हे जे लेटर्स आहेत, हे तुम्ही तुमच्या कार्ड पेपरवरती करून ठेवायचे किंवा जाड पुठ्ठा, जुना वहीचा पुठ्ठा असेल तर त्याचा वापर करून तुम्ही हे असे लेटर कार्ड्स करायचे आहेत. अनेक अक्षरांचे करा. मराठीचं सुद्धा याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि इंग्रजीचंही उत्तम प्रकारे करू शकता. जी अक्षरे आपल्याला वारंवार लागतात तर त्याचे जरा कार्ड जास्त करायचे. म्हणजे ए, ई, आय, ओ, यू ही जी अक्षरं आहेत, स्वर आहेत, ते आपल्याला वारंवार लागतात. प्रत्येक शब्दात ही अक्षरं येतात. त्यामुळे हे जरा अक्षरं जास्त तयार करून ठेवायची. 5-5 अक्षरांचा सेट जर तुम्ही केलात आणि अशी एक पिशवी तुमच्या दप्तरात ठेवली तर तुम्ही फावल्या वेळात एक उत्तम प्रकारे शब्द तयार करू शकता. ती कशी करायची आहे ती तुम्हाला मी दाखवते. तर आता आपण पाहूया ते शब्द तुम्ही कसे तयार करायचे आहेत. आता बघा बाळांनो, जसे आपण वर्ड बॅगमधून वर्ड्स काढले, पिक्चर काढले आणि मी आता तुम्हाला सांगितलं लेटर्स जे आहेत ते लेटर्स तुम्ही याप्रमाणे मांडून त्या स्पेलिंग पाठांतराचा सराव करायचा आहे. बघा इथे मी BAT बॅट, मग इथे जसं आपण उच्चार करतो त्या उच्चाराप्रमाणे ह्या पिशवीतून मी B शोधला, ठेवला, A शोधला, ठेवला, T शोधून इथे मांडलेला आहे. एकत्र तयार होणारे शब्द मी इथे लिहिलेला आहे. BAT बॅट, BAT बॅट. Now next word CUP cup, CUP cup, CUP cup. म्हणजे हे अक्षर कार्ड, लेटर कार्ड्स मांडून पूर्ण तयार होणारा शब्द आपण शेजारी लिहिलेला आहे. OWL आऊल, OWL आऊल. याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे जे लेटर कार्ड्स असतील त्या लेटर कार्डच्या सहाय्याने तुम्ही शब्द तयार करायचे आहेत आणि आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळायचा आहे. याच्या मदतीने तुमची इंग्रजी अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि वेगळा स्पेलिंग पाठांतरासाठी वेळ देण्याची आवश्यकता लागणार नाही. जे काही आपल्या वर्गामध्ये दररोज बाई आपल्याला जे शब्द शिकवतात किंवा जो धडा होतो त्या धड्यातले कठीण वाटणारे शब्द जर तुम्ही असे मांडून जर तुम्ही ती स्पेलिंग तयार केली वारंवार तर तुमची ती न कळत पाठ होणार आहे. ठीक आहे बाळांनो, तुम्हाला हे समजलं असेल तर मला वाटतं तुमच्याकडे एक वर्ड बॅग असली पाहिजे, एक पिक्चर बॅग असली पाहिजे आणि एक लेटर बॅग असली पाहिजे. तुमच्या साहित्य पेटीमध्ये ह्या कागदी पिशव्या तुम्ही स्वतः तयार करून ठेवायच्या आहेत. इथे कुठेही आपण प्लास्टिकचा वापर करत नाहीये, तर कागदी पिशव्या आपल्याला सहज बनवता येतील, सहज उपलब्ध होतात. तर त्या पिशव्या आपण तुम्ही आपल्या दप्तरामध्ये ठेवू पण शकता. तर बाळांनो, तुम्हाला कळलं असेल की आता आपण कशा प्रकारे शब्द, चित्र आणि अक्षर कार्डांच्या मदतीने शब्द तयार केले. तर हे तुम्ही घरी वारंवार सराव करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुमच्या विषयाचं ज्ञान तुम्ही वाढवायचं आहे. तर हा घटक तुम्हाला उत्तम प्रकारे समजला असेल. हा घटक जितका तुम्ही सराव कराल तितकं तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे याला सरावाची आवश्यकता आहे. तर खूप छान सराव करा आणि आपला विषय चांगला पक्का करा. पुढच्या वर्षी तुम्हाला याप्रमाणे सराव करता येईल. धन्यवाद. मुलांनो, थोडंसं आता तुम्हाला किती समजलं आहे ते आपण पाहणार आहोत. कारण शेवटी समजलंय की नाही आपल्याला कसं कळणार? जेव्हा तुम्ही उत्तरं द्याल तेव्हा मला ते कळणार आहे की तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे कळलेला आहे. बोल बाळा, हे जे चित्र दिसतंय तुला? फॅन. अगदी बरोबर. बघा फॅन. शाबास. ही स्पेलिंग बरोबर आहे का सांगा फॅनची? Very good. Now look at the next picture. Look at this picture. Mouse. Very good. आता मी शब्द दाखवते हा. बरोबर आहे का सांगा बघू? Yes. Very good. Now look at the next picture.
नोज. हे बरोबर आहे का स्पेलिंग सांगा. नोजचं स्पेलिंग हे बरोबर आहे. नाही. मग सांगा बघू काय बरं येईल. स्पेलिंग कोणाला सांगता येईल का. नोजची स्पेलिंग सांगता येईल का. NOSE नोज. व्हेरी गुड. खूप छान उत्तर देताय बाळांनो. नोज. तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटतंय. मला घटक समजला का बाळा. बघा बघू. दिसतंय का चित्र. गोट. गोट. व्हेरी गुड. गोट. स्पेलिंग सांगू शकतो. पर मी दाखवते. आता वाचू शकतो. गोट. गोट. GOAT गोट. So यस. tell me. Okay. Tell me the rhyming word. काय असेल बरं सांगा बघू. तुम्हाला माहिती आहे का रायमिंग वर्ड. हा पण खेळ खेळू शकता यामध्ये. बघा रायमिंग वर्ड सुद्धा काढू शकता की नाही. गोट आणि काय येणार. गोट. व्हेरी गुड. गोट and coat. This is a rhyming word. Okay. शर्ट. तर तुम्हाला मला वाटतं घटक कळला. तुम्हाला आवडल्या का ह्या Coat. पिशव्या. या वर्ड बॅग आवडल्या. वर्ड बॅग बॅग पिक्चर यस. बॅग. यस. तुम्ही बनवणार का अशा पिशव्या. यस. व्हेरी गुड. तुम्ही या पिशव्या बनवायच्या आहेत. ह्या 3 पिशव्या मी तुम्हाला सांगितल्या. वर्ड बॅग, पिक्चर बॅग अँड लेटर बॅग. ह्या 3ही पिशव्या तुमच्या दप्तरात जर तुम्ही ठेवल्यात. जे काही चित्र मिळतील तुम्हाला वर्तमानपत्रातली ती याच्यात ठेवा. छोटे छोटे कार्ड्स तयार करा. त्याचे शब्द तुम्ही या पिशवीमध्ये ठेवा. आणि लेटर कार्ड तुम्ही बनवून तुमच्या पिशवी ती एक लेटर बॅगची जर बॅग केली तर तुम्हाला ही बॅग वर्षानुवर्ष उपयोगी पडेल. तुमच्या पुढच्या इयत्तेत सुद्धा तुम्हाला याचा वापर करता येईल. तर अशा प्रकारे हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. मला खात्री आहे तुम्ही याप्रमाणे पिशवी बनवून तुमच्या घटकाचा सराव कराल. आपण भेटूया पुढच्या तासाला. बाय.